आपण जेव्हा बाजारात फळं घ्यायला जातो तेव्हा सफरचंदावर डोकं खाजवणारे ते छोटे स्टिकर्स नक्की पाहिले असतील. आपल्याला वाटतं की हे स्टिकर म्हणजे फळ क्वालिटी किंवा ब्रँडेड असल्याचा पुरावा आहे. पण तुम्हाला माहितीये का, या स्टिकरवर छापलेले 4 किंवा 5 अंकी कोड तुमच्या आरोग्याबद्दल खूप काही सांगतात. जर तुम्ही हे कोड वाचले नाहीत तर कदाचित तुम्ही औषधं मारलेली किंवा कृत्रिमरित्या पिकवलेले फळ खात आहात. पण हे कोड नक्की कोण ठरवतं आणि याचा अर्थ काय? चला सांगते थोडक्यात. या कोड्सना तांत्रिक भाषेत PLU म्हणजेच प्राइस लुकअप कोड म्हणतात. हे कोड कोणताही स्थानिक दुकानदार ठरवत नाही, तर इंटरनॅशनल फेडरेशन फॉर प्रोड्यूस स्टँडर्ड्स IFPS ही जागतिक संस्था ठरवते. तुम्ही जगात कुठेही गेलात तरी या कोड्सचा अर्थ बदलत नाही, कारण हे आंतरराष्ट्रीय मानक आहे. याचे मुख्य 3 प्रकार असतात. यामधला पहिला प्रकार कोणता ते सांगते. 4 अंकी कोड याची सुरुवात 3 किंवा 4 ने असते. जर स्टिकरवर फक्त 4 अंक असतील आणि त्याची सुरुवात 3 किंवा 4 ने होत असेल, उदाहरणार्थ 4011, तर याचा अर्थ हे फळ पारंपरिक पद्धतीने पिकवलेलं आहे. म्हणजेच यात कीटकनाशक आणि रासायनिक खतांचा वापर केलेला आहे. तर हे खाण्यापूर्वी नीट धुणं हे अत्यंत आवश्यक आहे. यामधलं दुसरं आहे 5 अंकी कोड. याची सुरुवात होते 9 ने. हे सर्वात सुरक्षित आणि बेस्ट फळ आहे. जर कोड 5 अंकी असेल आणि त्याची सुरुवात 9 ने होत असेल, उदाहरणार्थ 94011, तर याचा अर्थ हे फळ पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेलं आहे. यात कोणतंही रसायन वापरलेलं नाहीये. तिसरं आहे 5 अंकी कोड असणारं पण सुरुवात 8 ने असते. सावधान, जर 5 अंकी कोडची सुरुवात 8 ने होत असेल, उदाहरणार्थ 84011, तर याचा अर्थ हे फळ GMO जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम आहे. म्हणजे या फळाच्या DNA मध्ये प्रयोगशाळेत बदल करण्यात आलेले आहेत. असे फळ घेताना थोडासा विचार करा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, काही लोक म्हणतात की हे स्टिकर खाण्यायोग्य डिंकाने चिकटवलेले असतात म्हणून ते सुरक्षित आहेत. पण तरीही स्टिकर कधीही खाऊ नका आणि ज्या भागावर स्टिकर होतं तो भाग नीट धुवा किंवा कापून टाका. काही वेळा स्थानिक दुकानदार लोकांना फसवण्यासाठी साधे ओके टेस्टेड किंवा बेस्ट क्वालिटी असे डमी स्टिकर्स लावतात. अशा स्टिकर्सना भूलू नका. तर फक्त वर सांगितलेले नंबर्स तपासा. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही फळ खरेदी कराल तेव्हा 3, 4, 8 आणि 9 हे अंक लक्षात ठेवा. हा व्हिडिओ तुमच्या आई बाबांना आणि मित्रांना नक्की शेअर करा, कारण आरोग्याशी तडजोड नको. व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये सुद्धा कळवा. धन्यवाद.